असलेले आपण सारे आज एकाच कुटुंबातील घटक झालो आहोत. हीच खरी शिवप्रेरणेची ताकद आहे. गाव सोडताना सण उत्सव संस्कृती आपली परंपरा मागे राहील अशी भीती होती, पण आज सूरज तुमच्या सहकार्यानेच इथली प्रत्येक गल्ली प्रत्येक कोपरा आपली संस्कृती आपले सण उत्सव आपली माणुसकी यांनी उजळलेला दिसतो. दरवर्षी साजरी होणारी सत्यनारायणाची महापूजा, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, होळी, नवरात्र, कृष्ण जन्माष्टमी, दसरा, दिवाळी असे अनेक सगळ्यांनी आपल्या मंडळाला एक अनोखी ओळख दिली आहे. शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मंडळाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त घेतल्या जाणाऱ्या चित्रकला, निबंध, वक्तृत्व, रांगोळी आणि पोवाडा स्पर्धा मुलांमध्ये देशभक्ती आणि आदर्श जीवनमूल्यांची ज्योत प्रज्वलित करतात. उसन्या बायकोची वरात लग्नाची हे नाटक सादर करून आपल्या कलागुणांना व्यासपीठ दिलं, तर पंचक्रोशीतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेली टेनिस क्रिकेट स्पर्धा ही क्रीडाप्रेमींची प्रचिती देणारी ठरली आहे. शिवप्रेरणा सेवा मंडळ एक फक्त संस्था नाही आहे, ती एक संस्काराची शाळा, एकतेचा धागा आणि समाजकार्याची प्रेरणा आहे. दरवर्षी नव्या जोमाने राबवले जाणारे उपक्रम, दिनदर्शिका प्रकाशन आणि समाजातील सहभाग हे आपली वाटचाल अधिक बळकट करत आहेत. आपण सगळे मिळून शिवप्रेरणाचा दीप असा तेजोमय ठेवूया. एकजुटीने प्रेमाने आणि समाजमानाने यश, प्रेरणा आणि संस्काराची ही परंपरा अखंड चालू जाऊ. शिवप्रेरणा सेवा मंडळ आणि परिवार. आम्हाला असं वाटतं की दीपक दादा आमच्या मंडळासाठी आपले 2 शब्द आम्हाला प्रोत्साहित आणि ऊर्जा देऊन जाईल, जेणेकरून या पुढचा होणारा कार्यक्रम आम्ही अधिक उत्साहाने आणि मोठ्या लेवलला करू. सो आम्हाला तुम्ही शुभेच्छापर 2 शब्द द्यावेत ही आम्ही तुम्हाला विनंती करतो. दोन चेंडूवरती सलग 2 षटकार येतात दीप यांच्या बॅटमधून. शिवप्रेरणा चालीतील सर्व रहिवाशांनी शिवप्रेरणा सेवा मंडळ दिवा आयोजित या ठिकाणी क्रिकेटचे सामने आयोजित केले आहेत. या कार्यक्रमाला माझ्यासह आमचे उपशाखा प्रमुख कृष्णाजी खंदारे, शिवा मशाले, तसेच मनवेसाहेब संजोग असे सर्व सहकारी आणि या मंडळाचे अध्यक्ष डिंगंकरजी, सोलकरजी आणि सर्वच उपस्थित बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रम हे होतच असतात, परंतु कार्यक्रम राबवत असताना त्याच्या मागे जी मेहनत घेतली जाते ते खूप महत्त्वाचे असते. मला कल्पना आहे आणि नेहमीच मी बोलत असतो की सर्व सदस्य एकसारखी मेहनत किंवा योगदान देऊ शकत नाही, परंतु आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन चालावं लागतं. आणि ज्यावेळेला आपण सर्वांना बरोबर घेतो त्यावेळेला आपल्याला तुम्ही जी आता उल्लेख केले की आम्ही सत्यनारायणाची पूजा असेल, शिवजयंती असेल, दिनदर्शिका जे कॅलेंडर आपण छापतो त्याचा अनावरण सोहळा असेल, हे सर्व कार्यक्रम आपण करतो त्यावेळेला सर्वांचं सहकार्य असतं त्याच्यामध्ये. म्हणून आपले हेवेदेवे बाजूला ठेवून ज्या वेळेला आपला मंडळ आणि आपली सोसायटी एखादा उपक्रम हाती घेतो त्यावेळेला झोकून काम करायचं असतं. आणि शिवप्रेरणा मंडळाचं हे असं योगदान मला वारंवार दिसत असतं. मी या मंडळाला शुभेच्छा देईन की येणाऱ्या काळामध्ये आपल्या हातून अजून चांगली लोक इथंची कामं व्हावेत. मला या ठिकाणी बोलावलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल मी या मंडळाचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बावीस धावा आतापर्यंत बोर्डवरती आणि पुन्हा एकदा पाठवून दिलंय, सरळ सीमारेषे भार येतोय, खणखणीत षटकार. एकंदरीत धावसंख्या पहिल्या षटका समाप्तीनंतर 28 धावा. दीपने आपल्या बॅटचा फ्लो दाखवलाय, कारण आता अफलातून बॅटिंगचा नजारा पेश करताना जणू यांच्या बॅटमधून आग ओकतीये. 7 चेंडूवरती धावा खर्च केल्यात 28. मित्रांनो, परवा एक क्लिप पाहिली आपण, अंकित यादव सारखा प्लेअर 7 चेंडूवरती 6 षटकार खाल्ल्यानंतर त्या मॅच मध्ये रडला होता. याच तर मित्रांनो क्रिकेट, बऱ्याचशा मोठ्या प्लेअरने त्याचं सात्वन केलं होतं. इथे मात्र
4 षटकार, 1 चौकार खाल्ला आणि 1 चेंडू डॉट आलाय अमोल यांच्या गोलंदाजीवरती. 28 धावा खर्च केल्या पहिल्या 6 चेंडूवरती. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी संघाकडून येतोय प्रेम. मी शिवप्रेरणा सेवा मंडळाच्या आताच्या कार्यकारिणी मंडळाला विनंती करतोय की दीपकदादा जाधव यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. आपण त्यांना आपलं सन्मानचिन्ह देऊन पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करणार आहोत. तर शिवप्रेरणा सेवा मंडळाची कार्यकारिणी मंडळी त्यांना विनंती करतोय. महेश डिंगणकर साहेब अध्यक्ष, सिद्धेश सावंत उपाध्यक्ष, प्रशांत मेंगे सचिव, श्री विजय टेमकर खजिनदार, गजानन भागणे सहसचिव, रोशन वाडकर सहसचिव, अजिंक्य करळकर सहखजिनदार, संजय शिंदे सहखजिनदार, रुपेश राणे सल्लागार, गंगाराम खळे सल्लागार आणि दीपक गाडीवगर सल्लागार यांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या लाडक्या दीपकदादा जाधव यांचा सत्कार करायचा आहे. प्लीज त्यांना विनंती करतोय. त्याचबरोबर आपली दिनदर्शिका धावसंख्या पोहोचते 30 धावांवरती. प्रेम याची गोलंदाजी, स्ट्राईकला पोहोचला दीप. सुंदरशी फटकेबाजी आपल्या बॅटमधून. आपल्या बॅटचा फ्लो दाखवताना पुन्हा एकदा थोडासा हेवी होतोय संघावरती. जोरदार राळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे आपले लाडके दीपकदादा जाधव. दीपकदादा, येणाऱ्या भविष्यात आम्हाला आमच्या दिव्याचे तुम्ही आमदार झालेले हवेत आणि ही वेळ काय खूपच जवळ आलेली आहे. आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहू. निस्वार्थपणे तुम्ही करत असलेली सेवा हा देव बघतच असतो. आपण केलेल्या प्रामाणिक कामाचं फळ हे नक्की मिळणार. पुन्हा एकदा टाकून दिलं सरळ स्ट्रेट ड्राईव्ह सीमारेषे बाहेर येतोय खणखणीत षटकार. दीप ब्रँडेड षटकार. आता मात्र पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. चेंडू चाललाय पुन्हा एकदा वन बम सीमारेषे पार येतोय. चौकार आहे की षटकार सांगायचं आहे. 4 धावा. एकंदरीत धाव संख्या पुसते 46 धावा. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 46 धावा झाली आहेत. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला. थोडासा शॉर्ट पिच गरंगाळीत मात्र नक्कीच 4 देऊन जातोय. पुन्हा एकदा चौकार. 4 आणि धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली आणि धावसंख्या पोहोचतीये 50 धावांवरती. एक चेंडू अजून सुद्धा शेष आहे.
सुंदर चेंडू. एक धावा कंप्लीट. दुसरा धावा घेतात का रनआउटचा खतरा होऊ शकतो. एकंदरीत धाव संख्या झाली आहे 52 धावा. अकरा चेंडूवरती 50 धावा मारल्यात. दीप याने टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. या दिवसातील पहिला 50 लावली आहे. 11 चेंडूमध्ये 50 धावा. चला लगेच चला. सकाळपासून जे यूट्यूबवर थेट प्रक्षेपण दिसतंय आणि ते HD मध्ये चांगल्या क्वालिटीचं दाखवलं जात आहे, त्याचं क्रेडिट NTCचे मालक सर्वेसर्वा श्री दर्शन म्हात्रे साहेब यांचं सुद्धा खूप खूप आभार. तुम्ही सकाळपासून वेळेत आलात. टेक्निकल गोष्टी करत असताना खूप तांत्रिक अडचणी येत असतात, पण काहीच अडचण नसताना सकाळच्या पहिल्या सामन्यापासून तुम्ही लाईव्ह प्रक्षेपण दाखवत आहात. लाईव्ह बघणारी सगळी लोक आम्हाला ॲप्रिशिएट करत आहेत की खूप छान लाईव्ह दिसतोय. सो असंच सहकार्य आम्हाला दरवर्षी लाभू दे. दर्शन म्हात्रे साहेब आपले खूप खूप आभार. चला सलामीचे बल्लेबाज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. सामन्यात सुरुवात करायला. चला 12 चेंडूंचा खेळ शेष असेल. स्ट्राईकला आहे अनिल, नॉन स्ट्राईकला अमोल. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 12 चेंडू 53 धावा बनवायच्या आहेत. साकोळी संघाला सन्मानित केला जातोय. आपण या स्पर्धेसाठी भाग घेतलात, खूप खूप अभिनंदन. पुढच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. बॅटनी कडा घेतली. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहे. एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली.
एकेरी दुकेरी धावाने समाधान मानावं लागेल, कारण धावसंख्येचा डोंगर मात्र खूप मोठा आहे. शतकशमाई मात्र थोडासा गडबड पाहिली आपण. आता आणि झालेला गचाड थ्रो, आव्हान धावसंख्येमध्ये नक्कीच भर. टोटल आता झालेल्या 5 आणि सामन्यामध्ये धावा किती होत्या सांगायचे आहेत? 6 धावा. एक्स्ट्रा 4 येतील ना. पाहूया झेल होऊ शकता का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल पकडलाय. सुंदर असं झेलचं पतन. बॅट्समन अमोलला परतावं लागेल माघारी. रोशन येईल. मागचा मॅच फिरवली होती, एक षटकार मारला होता लेग साईडला. त्याच्यानंतर समाचार घेतला होता अनिलने, परंतु आता लक्ष खूप मोठं ठेवलंय. लक्षाचा पाठलाग करताना स्फोट मनस्थिती बिघडली आहे. गोलंदाजी मार्कवर दीप आहे, फलंदाजी मात्र रोशन. बॅटनी कडा घेतली होती, अपील करतायत. तू यष्टिरक्षकाने थोडीशी चूक केली, झेल निसटला. आता मात्र पाठवून दिलं. पाहूया, चेंडू चाललाय सरळ वन बम सीमारेषा. षटकार 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 6 धावांसाठी. रोशन याने बऱ्याच वेळा असा षटकार मारले आहेत. संभाजी तिला सुंदर खेळतो, अफलातून फटका आणि 6 धावांसाठी पाठवून दिलं षटकारांसाठी. षटकाची समाप्ती आणि एकंदर धावसंख्या 14. प्रशांत उर्फ बाबा गोलंदाजी मार्कवर. बॅटनी कडा घेते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, परंतु आउटफील्ड खूप फास्ट आहे मागे. नक्की सीमारेषापर्यंत जाईल. क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती आला. 2 धाव मात्र नक्कीच कंप्लीट केल्या. सुंदर असा चेंडू आणि ज्या चेंडूवरती मात्र सुंदर असा षटकार. या षटकारासाठी नक्कीच टाळ्या वाजतील, कारण ऑफ साइडला अफलातून षटकार. परफेक्ट कनेक्ट केला चेंडू, पाठवून दिलं सीमारेषेबाहेर षटकारांसाठी. पुन्हा एकदा डॉट चेंडू. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. संत आणि सावधगिरी चालू असलेला सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा ऑफसाईडला झेल होऊ शकतं का? क्षेत्ररक्षक चेंडू खाली पुन्हा फंबल झालाय. वारंवार जीवदान मिळतंय, परंतु म्हणतात ना दिल्ली बहुत दूर आहे. याप्रमाणे स्कोर धावसंख्या मात्र खूप मोठी उभारली होती. त्याचा पाठलाग करताना कुठेतरी दमछाक होतीये. स्ट्राइक वरती रोशन. सुंदर चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का? एका हाताने झेलण्याचा प्रयत्न होता, परंतु निसटलेला पुन्हा एकदा झेल.
शेवटचा चेंडू शिल्लक असेल. लगेचच हा सामन्याचा ह्याच्यानंतर लगेचच आपण टॉच करणार आहोत. कर्णधाराला विनंती असेल की सरळ तसंच पुढे यायचंय नाणेफेकीसाठी. जाणई कलगाई क्रिकेट संघ आपला कर्णधार या ठिकाणी यायचा आहे नाणेफेकीसाठी. आणि आपला बॅटचा क्लास दाखवला. खरोखर आपला तो वन बम सीमारेषेबाहेर नक्कीच चेंडू जाईल, परंतु या स्पर्धेची खेळी आपली संपुष्टात येईल कारण धावसंख्येचं डोंगर मोठं होतं. पाठला करताना कुठेतरी दमछाक झाली. नक्कीच पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. चला कर्णधार तसंच या सरळ पुढे आणि नाणेफेकीचं या ठिकाणी कॉल करून घेऊ आपण. कर्णधार या चला लगेच. याच्यानंतरचा सेमीफायनलचा दुसरा सामना. एक बाजूने वाईटवाडी संघामधून एक संघ पोहोचलाय ऑलरेडी फायनल मध्ये. कोळबांद्रे संघ. यामधून कोण येतो पाहूया. सेमीफायनलची लढत हाच खरा सेमीफायनलचा सामना असू शकतो. पाहूया. दोन्ही संघ महत्वपूर्ण प्रबल दावेदार आहेत. जानाई कालकाई 11 वर्सेस फोपलवणे संघ. चला नाणेफेक करून घ्या. सन्माननीय दीपकजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित. मी आपल्याला विनंती करतो की आता होणाऱ्या सेमीफायनलच्या नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा प्लीज. सेमीफायनलच्या मॅचचा या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने लागलाय. फोपलवण्याच्या बाजूने लागलाय. नाणेफेकीचा कौल. निर्णय सांगायचा आपला. फिल्डिंग असेल तर मैदानाचा ताबा घ्या. चालणार आहे तुम्हाला लगेचच. ओके चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन षटकांचा सामना असेल. 5 मिनिटं. सकाळपासून आपण जे गोड आवाजात समालोचन ऐकत आहात ते आमचे छोटे बंधू सुदेशजी शिगवण यांनी सकाळपासून चौफेर फटकेबाजी त्यांच्या छान मनोरंजन केलं. टुर्नामेंट बघताना जर बॉल मिस झाला तरी त्यांच्या वाणीने आपलं मनोरंजन झालं. तुम्ही आमच्यासाठी आजचा वेळ राखून ठेवलात आणि आमच्या मंडळाला हा जो बहुमूल्य वेळ दिलात त्यासाठी शिवप्रेरणा सेवा मंडळातर्फे